मी जे केले नाही ते तुम्ही करा. कारण माझ्या चुका, माझे अनुभव, माझे अडथळे जर तुम्हाला वाचवू शकले, तर त्यापेक्षा मोठं समाधान मला दुसरं काहीच नाही. तणाव हा आयुष्याचा भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असा काळ येतो, की मनाला काही करावेसे वाटत नाही. शरीर थकलेलं असतं, डोकं भरलेलं असतं आणि आत्मा जणू खिजून गेलेला वाटतो. अशा वेळी आपली पहिली प्रतिक्रिया असते घरातच बसून राहायचं, पलंगावर पडून राहायचं, एखाद्या जुन्या चादरीत गुंडाळून घ्यायचं आणि विचार करायचा, हे सगळं कधी संपणार? पण मित्रांनो, हाच तो सापळा आहे. घराच्या चार भिंती तुम्हाला सुरक्षित वाटतात, पण त्या चार भिंतीत तुम्ही हळूहळू कैद बनता. तुम्ही जास्तीत जास्त घरात थांबता तसतसे विचारांचा ताबा सुटतो. म्हणजे त्याच त्याच गोष्टी चघळते. भूतकाळाचे ओरखडे सतत समोर येतात. भविष्याची चिंता कुरतडत राहते आणि वर्तमान तुमच्या हातातून निसटून जातं. मी हे सगळं अनुभवलं आहे. म्हणूनच सांगते, मी जे केलं नाही ते तुम्ही करा. घराबाहेर पडा, उठून बसा, नीटनेटके कपडे घाला, केस विंचरा, आरशात स्वतःकडे एकदा बघा आणि मनाशी ठरवा, आज मी स्वतःसाठी काहीतरी करणार. मन विरोध करेल तुम्हाला. असं वाटेल, कशाचं उगाच नाटक करायचं, काही फरक पडणार नाही. पण विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही उठून उभं राहता तेव्हा अर्ध युद्ध तुम्ही तिथेच जिंकता. कारण तुमचं शरीर चालायला लागलं की तुमच्या मनालाही चालायला लागतं. बाहेर पडा, रस्त्यावर नुसतं चालत राहा. लोकांचा गजबजलेला चेहरा बघा, गाड्यांची धावपळ बघा, पावसाचा वास घ्या, झाडांची सावली अंगावर झेलून घ्या. चहाच्या छोट्याशा टपरीवर जाऊन एक कप चहा घ्या. तो चहा एखाद्या औषधासारखा तुमच्या मनात उतरेल. गरमागरम वाफेसोबत तुमचे नकारात्मक विचार विरघळून जातील. तुम्हाला वाटेल की हे सगळं खूप साधं आहे, पण खरी जादू साध्या गोष्टींमध्येच असते. तणावात आपण जास्त विचार करतो, मोठं काहीतरी करायला हवं असं वाटतं. पण खरं म्हणजे आपल्याला मोठ्या उपायांची गरज नसते. आपल्याला गरज असते छोट्या छोट्या बदलांची, आणि हाच बदल तुमचं आयुष्य वेगळ्या मार्गावर नेत असतो. कधी निसर्गात एकटे बसा, झाडाखाली बसून डोळे मिटा, वाऱ्यांची झुळ तुमच्या चेहऱ्यावरून हळूच फिरताना अनुभव करा. पक्ष्यांचा आवाज कानात साठवा, गवतावर अनवाणी चालून बघा. हे सगळं साधं आहे, पण तणावाच्या काळात ही साधी गोष्ट अमृतासारखी वाटते. मित्रांनो, तणावाचा मोठा धोका म्हणजे निष्क्रियता. आपल्याला काही करावंसं वाटत नाही, म्हणून आपण काहीच करत नाही, आणि काहीच न केल्यामुळे आपल्याला आणखी वाईट वाटतं. मग आपण अजून काही करत नाही, आणि अशा रीतीने हा दुष्चक्र सुरू राहतो. हा जाळा आहे, सापळा आहे, त्यात अडकू नका. मी कित्येकदा अडकले, पडले, निष्क्रियतेत गुरफटले. म्हणूनच तुम्हाला सांगते, मी जे केलं नाही ते तुम्ही करा. काहीही झालं तरी कृती करा. कितीही छोटी असली तरी कृती करा. एखादं पान वाचा, एखाद्या मित्राला फोन लावा, खोली आवरा, जेवण बनवा, काहीही करा, पण निष्क्रिय बसू नका. तुमच्यात दोन आवाज सतत भांडत असतात. एक आवाज तुम्हाला सांगतो, उठ, चल काहीतरी कर, आणि दुसरा सांगतो, कशाला, सोडून दे, पडून राहा. लक्षात ठेवा, पहिला आवाज म्हणजे जीवन, दुसरा आवाज म्हणजे तणाव. जीवनाचं एका, मृत्यूच्या शांततेचं नाही. हो, तणावातून बाहेर पडणं सोपं नाही, पण ते शक्य आहे, आणि त्यासाठी सुरुवात एका पावलापासून होते. घराबाहेर पडा, चालायला लागा, निसर्गाकडे जा, स्वतःशी बोला, मित्रांशी बोला, आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. आज तुम्ही
थोडं हसलात, थोडं चाललात, थोडं मन हलकं केलं तर उद्या तुम्हाला अजून थोडं बळ मिळेल आणि अशा थोड्या थोड्या पावलांनी तुम्ही परत प्रकाशाकडे जाऊ लागाल. माझ्या चुका तुम्ही करू नका. मी घरात पडून राहिले, दिवस वाया घालवले, विचारांच्या दलदलीत अडकले. पण तुम्ही तसं करू नका. मी जे केलं नाही ते तुम्ही करा. स्वतःसाठी जगा, स्वतःला बाहेर काढा. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने नव्याने घडवा. लक्षात ठेवा मित्रांनो, तणाव तुम्हाला थांबवायला येतो, पण तुमच्यातली शक्ती तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे. तुम्हाला फक्त ठरवायचं आहे, तुम्ही कुठल्या बाजूला उभे राहणार. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर नक्की करायला विसरू नका. धन्यवाद.